Hello everyone, welcome to my YouTube channel English for Learners. Dear friends, today we are going to learn Bridge Course test number 1, subject English. It is for 10th standard Marathi medium and it has 20 marks here. Now the first question is here. Question number 1, A. Complete the sentences by guessing the proper word. Here two sentences are given here to you. The first sentence is here. It's raining now. We should open an dash. सो इथे पहिल्या वाक्यामध्ये असं सांगितलं आहे बघा की इट्स रेनिंग नाऊ म्हणजे पाऊस पडतोय, आता पाऊस पडतोय. वी शूड ओपन, मग आपण काय उघडायला हवं तर छत्री. मग त्यासाठी अम्ब्रेला असा शब्द त्या ठिकाणी येईल बघा. इट इज रेनिंग नाऊ, वी शूड ओपन ॲन अम्ब्रेला. मग तिथे रिकाम्या जागेमध्ये आपल्याला अम्ब्रेला असा शब्द या ठिकाणी लिहावा लागेल. तुम्हाला आन्सर शीट विल प्रोव्हाइड टू यू आफ्टर डिस्कसिंग धिस टेस्ट हियर. देन सेकंड सेंटेन्स, कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर डॅश. आता इथे ही एक प्रोव्हर्ब आहे. इट इज अ वेल नोन प्रोव्हर्ब. कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लोथ. इथे क्लोथ असा शब्द येईल बघा, कारण याचा मराठीमध्ये अर्थ असा होतो किंवा अंथरूण पाहून पाय पसरावे. जसं आपण म्हणतो किंवा अंथरूण पाहून पाय पसरावे असा या म्हणीचा अर्थ या ठिकाणी मराठीमध्ये होतो. म्हणून इथे द गेसिंग वर्ड हिअर कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लोथ असा शब्द येईल बघा. नाऊ बी, रीड द पॅसेज अँड राईट अ समरी ऑफ इट. इथे तुम्हाला एक पॅरेग्राफ या ठिकाणी दिला आहे बघा. त्याला वाचायचं आहे आणि त्याच्यामध्ये जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याला तुम्हाला गोल करायचं आहे बघा, किंवा असं त्या ठिकाणी स्क्वेअरमध्ये त्यांना त्या ठिकाणी हायलाईट्स करायचे आहे बघा. नाऊ read this passage here. There are times when the night sky glow with the bands of color. The bands may begin here in the second sentence. The bands may begin as cloud shapes and then spread into a great arc across the entire sky. तिथे क्लाउड शेप्स हा शब्द आपल्याला इथे हायलाईट्स करावा लागेल बघा, कारण ढगांच्या जे आकार आहेत त्यांना रंगीबेरंगी बनवण्याचं कार्य या रंगांच्या समूहाने त्या ठिकाणी केलं जाते बघा आकाशामध्ये. आणि एक रमणीय असं दृश्य आपल्याला त्या ठिकाणी दिसते. आणि ही जी परिस्थिती आहे हे खास करून आपल्याला उत्तर ध्रुवावरती त्या ठिकाणी पाहायला मिळते बघा. आपल्याला माहिती आहे देर आर टू पोल्स, साऊथ पोल अँड नॉर्थ पोल. तर उत्तर ध्रुवावरची ही जी परिस्थिती असते त्या परिस्थितीचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे बघा. तर खास करून उत्तर ध्रुवाला लागून असलेले जे काही प्रदेश आहेत किंवा जे देश आहेत त्याच्यामध्ये नॉर्वे, त्यानंतर रशिया, स्वीडन वगैरे अशा प्रकारचे देश आहेत. तर खास करून आपल्याला ही जी परिस्थिती पाहायला मिळते ही नॉर्वेमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळते बघा. तर ती उत्तर ध्रुवाला लागून असलेला जो प्रदेश आहे त्याला त्या ठिकाणी नॉर्वेला ही परिस्थिती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणून याला नॉर्थेन लाईट्स असं सुद्धा या ठिकाणी म्हटलं आहे पहा, नॉर्थेन लाईट्स. आणि आणखी त्याला नाव दिलं आहे पहा ॲरोरा बोरेलिस असं पण त्याला त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे पहा. आणि रंगसंगती या ठिकाणी दिली आहे पहा, पेल, येलो, पिंक, ग्रीन, व्हायोलेट, then blue and red. So we can see such type of colorful combination here in this passage. Then scientists have been watching them for hundreds of years. Means here अगदी शेकडो वर्षांपासून या रंगसंगतीचं निरीक्षण शास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. परंतु पुढे म्हटलं आहे पहा, दे आर नॉट क्वाईट शुअर. परंतु त्यांना अजूनही त्या ठिकाणी खात्री पटलेली नाही की व्हॉट कॉजेस देम, म्हणजे हे कशामुळे त्या ठिकाणी घडते किंवा त्याची कारणं त्या ठिकाणी काय आहेत. इन एन्शियंट टाइम्स, प्राचीन काळामध्ये तर लोक काय करायचे बघा, पीपल वेअर अफ्रेड ऑफ द लाईट्स. म्हणजे या रंगीबेरंगी रंगसंगतीला लोक त्या ठिकाणी घाबरत असत बघा. दिलं आहे इन एन्शियंट टाइम्स म्हणजे प्राचीन काळामध्ये पीपल वेअर अफ्रेड ऑफ द लाईट्स, म्हणजे या रंगांना
त्या ठिकाणी रंगांची लोकांना त्या ठिकाणी भीती वाटायची. दे इमॅजिनेटेड दॅट, मग ते अशी कल्पना करत दॅट दे सॉ फायरी ड्रॅगन्स इन द स्काय, म्हणजे त्यांना असं वाटायचं की आकाशामध्ये त्या ठिकाणी एक प्रकारचा ड्रॅगन आग ओकतो आहे किंवा त्या ठिकाणी आग लागलेली आहे, असं त्यांचा त्या ठिकाणी अशी कल्पना त्या ठिकाणी ते करायचे. दे इमॅजिनेटेड दॅट दे सॉ फायरी ड्रॅगन्स इन द स्काय. देन सम इव्हन कन्क्लुडेड दॅट, म्हणजे काही लोक तर असा त्या ठिकाणी अंदाज करायचे दॅट द हेवन्स वेअर ऑन फायर, म्हणजे विश्वाला त्या ठिकाणी जणू काही काय लागलेली आहे, तर आगच लागलेली आहे, असा त्या ठिकाणी काही लोक अंदाज करायचे. तर हा पॅसेज दोनदा वाचायचा, दोनदा वाचून झाल्यानंतर पॉईंट्स त्या ठिकाणी हायलाईट्स करायचे, त्याचा अर्थ व्यवस्थित त्या ठिकाणी घ्यायचा आणि एक तृतीयांश सारांश आपण ज्याला म्हणतो किंवा सारांश रूपात त्याचं लिखाण त्या ठिकाणी करायचं. सारांश रूपात लिखाण करत असताना किंवा समरी रायटिंग करत असताना या उतार्यातील जे वाक्य या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत ते जसेच्या तसे त्या ठिकाणी यायला नकोत. याविषयी आपण त्या ठिकाणी जागृत असलो पाहिजे. तर समरी रायटिंग करत असताना आपल्या मनाने त्या ठिकाणी व्यवस्थित छोटी छोटी वाक्य त्या ठिकाणी रूपांतरित करायची की जी अर्थपूर्ण त्या ठिकाणी असतील. तर समरी रायटिंगचा हा जो काही भाग आहे तो आन्सर शीटमध्ये तुम्हाला पुढे दिलेलाच आहे, तो बघायला मिळेलच. त्यानंतर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे या ठिकाणी वळूया. क्वेश्चन नंबर 2A, रीड द स्टोरी केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. आता ही काय करायचं, या ठिकाणी एक कथा वाचायची आणि खाली जे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहायचे. बघा, खूप सोपी कथा आहे. तुम्ही मराठीमध्ये ही कथा ऐकलेली पण असेल. एक म्हातारा गृहस्थ असतो, त्याला 5 मुलं असतात, त्यांचं नेहमी त्या ठिकाणी भांडण होत असते. मग त्यांनी भांडू नये, चांगल्या पद्धतीने एकजुटीने त्यांनी राहावं यासाठी त्या म्हाताऱ्याचे प्रयत्न त्या ठिकाणी असतात आणि त्यांना एक मेसेज, कथेच्या माध्यमातून एक मेसेज या ठिकाणी त्यांना तो देण्याचा काय करतो, प्रयत्न करतो. आपण बघूया थोडक्यामध्ये. बघा, ॲन ओल्ड मॅन हू हॅड 5 सन्स वॉज वरीड दॅट हिज सन्स वूड नेव्हर लर्न टू गेट अलॉंग. ही ब्रॉट ऑल ऑफ हिज सन्स टुगेदर अँड ऑर्डर्ड हिज सर्वंट्स टू ब्रिंग इन अ बंडल ऑफ स्टिक्स. He said to his oldest son, break it. The son tried and tried, but even with all his might, he was unable to break the bundle. The other son also tried it, but none of them was successful. Unite the bundle. Said the father, each of you take a stick. When they had done so, he called out to them, now break, and each stick was easily broken by them. Then you see my meaning, said the father here. आता या कथेमध्ये मी तुम्हाला थोडक्यात मराठीमध्ये त्याचा अर्थ या ठिकाणी सांगतो. बघा, ॲन ओल्ड मॅन, एक म्हातारा गृहस्थ असतो. बघा, हू हॅड 5 सन्स, त्याला 5 मुलं त्या ठिकाणी असतात. वाज वरीड, त्याला तो खूप काळजीमध्ये त्या ठिकाणी पडलेला असतो. दॅट हिज सन्स वूड नेव्हर लर्न टू गेट अलॉंग, कारण ते त्याचं समजूनच घेत नाहीत. त्या ठिकाणी रोजच त्यांची काय होत असतात, भांडणं होत असतात. बघा, दे कॉरल्ड इच अदर. देन ही ब्रॉट ऑल ऑफ हिज सन्स टुगेदर, मग तो त्यांना एकत्र त्या ठिकाणी बोलवतो. अँड ऑर्डर्ड हिज सर्वंट्स टू ब्रिंग इन अ बंडल ऑफ स्टिक्स, आणि काठ्यांचं एक जुडगं त्या ठिकाणी तो आपल्या नोकराला त्या ठिकाणी आणायला लावतो समोर. मग तो नोकर त्याचा काठ्यांचं एक जुडगं त्या ठिकाणी घेऊन येतो. ही सेड टू हिज ओल्डेस्ट सन, आणि तो आपल्या सर्वात मोठ्या मुलाला म्हणतो, ब्रेक धिस बंडल. मग तो म्हणतो की हा जो काठ्याचा जुडगा आहे तो एकाच स्ट्रोकमध्ये या ठिकाणी तू मला तोडून दाखव. तर तो द सन ट्राईड अँड ट्राईड, मग तो जो मुलगा असतो तो प्रयत्न करतो. बट इव्हन विथ ऑल हिज माईट ही वॉज अनेबल टू ब्रेक द बंडल, परंतु सर्व शक्ती त्या ठिकाणी तो पणाला लावतो, मात्र त्याला ते अशक्य त्या ठिकाणी असते. तो जो त्या ठिकाणी जुडगं असते त्या ठिकाणी ते काठ्यांचं ते तोडणं त्याला त्या ठिकाणी सहज शक्य होत नाही. द अदर सन्स ऑल्सो ट्राईड इट, इतर जे मुलं असतात त्याचे ते सुद्धा प्रयत्न करतात. बट नन ऑफ देम वॉज सक्सेसफुल, मात्र कोणालाच यश मिळत नाही. युनाईट द बंडल, म्हणजे ते जे त्या ठिकाणी ते काठ्यांचं जे जुडगं असते ते कोणीच त्या ठिकाणी तोडू शकत नाही. युनाईट द बंडल, सेड द फादर. नंतर ते सांगतात की हे जे काठ्यांचं जुडगं आहे ते बाजूला करा, ते मोकळं करा, आणि प्रत्येकाला सांगतात ते काठ्यांचं जुडगं मोकळं करून प्रत्येकाने एक एक काठी आपल्या हातामध्ये घ्या. इच ऑफ यू टेक अ स्टिक, मग ते सांगतात की तुम्ही आता प्रत्येकाने एक काठी फक्त प्रत्येकाने हातात घ्यायची आहे. ते कृती करतात सांगितल्याप्रमाणे. दे फॉलोड द इन्स्ट्रक्शन्स ऑफ देअर फादर. देन
व्हेन दे हॅड डन सो, मात्र ज्या वेळेला ते प्रयत्न करतात, ही कॉल्ड आऊट टू देम नाऊ ब्रेक, आणि सहजपणे प्रत्येकाकडून ती काठी त्या ठिकाणी तोडली जाते, कारण ती सिंगल काठी त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये हातामध्ये त्या ठिकाणी असते. अँड इच स्टिक वॉज इझिली ब्रोकन बाय देम, म्हणजे ती जी काठी असते त्यांच्या हातामध्ये घेतलेली ती सहजपणे त्यांच्याकडून त्या ठिकाणी तोडली जाते. यू सी माय मिनिंग, मग ते त्या सर्वांना सांगतात की माझ्या या कृतीचा, माझी ही जी काही ट्रिक मी तुम्हाला या ठिकाणी सांगितली त्याचा अर्थ तुम्हाला आता समजला असेल, असा तो म्हातारा म्हणजेच त्यांचा वडील, सेड द फादर, त्यांचे जे वडील असतात ते त्यांना त्या ठिकाणी सांगतात. तर या कथेतून आपल्याला एक नैतिकता किंवा मॉरल या ठिकाणी दिलं आहे बघा खाली. मॉरल ऑफ दिस स्टोरी, इट इज अ मॉरल स्टोरी हिअर अँड द मॉरल ऑफ दिस स्टोरी इज हिअर वर्किंग टुगेदर गिव्ज स्ट्रेंथ, म्हणजे एकत्रितरित्या काम जर केलं तर त्याची शक्ती त्या ठिकाणी अफाट असते, किंवा आपण त्याला म्हणतो एकीचं बळ मिळतेच फळ, असं आपण त्याला त्या ठिकाणी म्हणतो, किंवा युनिटी इज द ग्रेट स्ट्रेंथ असंही त्याला त्या ठिकाणी म्हणतात, एकीचे बळ. म्हणजे एकता जर असेल तर त्या कार्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला बळ मिळते, आणि एकतेने आपण त्या ठिकाणी कुठलंही कार्य यशस्वीपणे पार पाडू शकतो न भांडता. तर एकत्र कुटुंबामध्ये असणाऱ्या व्यक्तींसाठीचा हा एक खास असा चांगला असा मेसेज या ठिकाणी देण्यात आलेला आहे बघा या कथेतून, एकत्र कुटुंबातील व्यक्तींसाठी, की ज्यांनी भांडू नयेत, एकत्रित त्या ठिकाणी काम करावं आणि आपलं जे यश आहे ते त्या ठिकाणी संपादित करावं. तर पुढचा या ठिकाणी आता या पॅसेजवर आधारित जे प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत त्याविषयीची आपण चर्चा करूया. रीड द स्टोरी अँड राईट युअर ओन ओपिनियन अबाउट इट इन 3 or 4 सेंटेन्सेस. ही कथा वाचायची आहे आणि तुमचं मत या ठिकाणी मांडायचं आहे. त्या आन्सर शीटमध्ये पुढे मी तुम्हाला दिलेलंच आहे बघा, ते आपण नंतर बघू. नंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी दिला आहे, व्हॉट टाईप ऑफ स्टोरी इज इट. मी बोलतानाच तुम्हाला सांगितलं इट इज अ मॉरल स्टोरी. याचं पण उत्तर तुम्हाला आन्सर शीटमध्ये मिळेलच. आणि तिसरा प्रश्न या ठिकाणी दिला आहे, व्हॉट इज द मॉरल ऑफ द स्टोरी. या कथेचं मॉरल काय, तर त्याचं मॉरल पण मी तुम्हाला सांगितलं, द मॉरल ऑफ द स्टोरी इज हिअर युनिटी इज द ग्रेट स्ट्रेंथ. देन द फोर्थ क्वेश्चन इज हिअर, डू यू लाईक टू लिसन द स्टोरीज. तुम्हाला ही कथा आवडली का, आणि आवडली असेल तर त्याचं कारण या ठिकाणी द्यायचं आहे बघा, गिव्ह द रिझन हिअर. सो द आन्सर इज गिवन हिअर इन आन्सर शीट. ओके, नाऊ द क्वेश्चन नंबर 3, डू ॲज डायरेक्टेड. दर्शविल्याप्रमाणे करा. डू ॲज डायरेक्टेड या सूचनेचा अर्थ होतो दर्शविल्याप्रमाणे करा. आता बघा, राईट अ सेंटेन्स ऑफ एक्सप्रेसिंग सरप्राईज. याचं पण उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी दिलं आहे की आश्चर्य व्यक्त करणारं एखादी वाक्य आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे बघा. राईट अ सेंटेन्स ऑफ एक्सप्रेसिंग सरप्राईज हे सुद्धा मी आन्सर शीटमध्ये दिलेलंच आहे. त्यानंतर राईट अ सेंटेन्स ऑफ एक्सप्रेसिंग हॅपीनेस, आनंद व्यक्त करणारं एक वाक्य आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे, ते पण दिलं आहे. नंतर बिग सेक्शन बीमध्ये क्वेश्चन नंबर 3 सेक्शन बी, राईट 5 to 6 लाईन्स अबाउट युअर बेस्ट फ्रेंड. इट हॅज बीन ऑल्सो गिवन हिअर टू यू इन द आन्सर शीट. देन क्वेश्चन नंबर 4, तुमच्या फ्रेम WH क्वेश्चन्स टू गेट द अंडरलाईन पार्ट ॲज आन्सर. बघा, या ठिकाणी 2 वाक्य तुम्हाला दिली आहेत आणि सांगितलं आहे की फ्रेम WH टाईप क्वेश्चन टू गेट अंडरलाईन पार्ट ॲज ॲन आन्सर. The first sentence is here, Margie went into the classroom. So here the underlined word indicates name of the place. So the question begins here with the WH word where. Where ने या प्रश्नाची सुरुवात या ठिकाणी होईल. मग वेंट असल्यामुळे व्हेअरला डीड असं आपण बी फॉर्म या ठिकाणी घेणार, टू डूचं रूप, भूतकाळी रूप, कारण क्रियापद या ठिकाणी वेंट असं दिलं आहे बघा. मग इथे आपण बघा सुरुवातीला काय करायचं की WH टाईप क्वेश्चन तयार करत असताना अंडरलाईन केलेला शब्द काय दर्शवितो याकडे लक्ष द्यायचं बघा. इन टू द क्लासरूम, आता हा जो शब्द आहे हा जागा दर्शवितो, प्लेस दर्शवितो, म्हणून आपण या WH टाईप प्रश्नाची सुरुवात या ठिकाणी व्हेअर या शब्दाने करणार आहोत बघा. आपण व्हेअर शब्द घेतला, नंतर वेंट हे भूतकाळी रूप असल्यामुळे आपण डीड असं त्याच्यासमोर या ठिकाणी लिहिणार आहोत. व्हेअर डीड मार्जी, नंतर गो, मुख्य क्रियापद वेंटचं त्या ठिकाणी येईल गो. वेंटचं मुख्य क्रियापद त्या ठिकाणी लिहावं लागेल आपल्याला गो, आणि शेवटी प्रश्नचिन्ह आपल्याला लिहावं लागेल बघा. व्हेअर डीड, बघा मी तुम्हाला सुरुवातीला व्हेअरने सुरुवात केली पाहत येते, नंतर डीड हा शब्द घेतला, कारण डीड हा शब्द का घेतला आपण, तर इथे वेंट हा हे भूतकाळी क्रियापद आहे, गोचं भूतकाळी रूप आहे, म्हणून आपण डीड घेतलं तिथे. व्हेअर डीड मार्जी
सुरुवातीचा करता लिहिला आपण नंतर, आणि नंतर मुख्य क्रियापदाचं रूप आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. मग वेंटचं बेस वर्ड या ठिकाणी, बेस व्हर्ब या ठिकाणी येईल. वेंट या शब्दाचा बेस व्हर्ब या ठिकाणी आहे गो, मग तो आपल्याला या ठिकाणी लिहावा लागेल. व्हेअर डीड मार्जी गो, आणि शेवटी क्वेश्चन मार्क असं आपल्याला या ठिकाणी करावं लागेल बेटा. बघा परत तुम्हाला समजून देतो. यामध्ये उत्तर तयार करत असताना अंडरलाईन केलेला शब्द काय इंडिकेट करतो बघा. नेम ऑफ द प्लेस, नेम ऑफ द पर्सन, नेम ऑफ द त्या ठिकाणी हाऊस असेल तर व्हेअर या शब्दाने आपण या ठिकाणी सुरुवात करतो बघा. नेम ऑफ द पर्सन असेल तर हू या शब्दाने आपण सुरुवात करतो. नेम ऑफ द प्लेस असेल तर व्हेअर या शब्दाने आपण सुरुवात करतो. रिझन जर त्या ठिकाणी दिलेलं असेल, इंडिकेट्स करणारा शब्द रिझन जर असेल तर आपण व्हायने सुरुवात करतो. तर असं आपल्याला या ठिकाणी ते गृहीत धरावं लागते बघा. आता दुसऱ्या वाक्यामध्ये या ठिकाणी दिलं आहे पहा, दीज बर्ड्स अँड लिव्ज आर कॉल्ड फ्लशेस. आता इथे फ्लशेस या शब्दाखाली अंडरलाईन केलेली आहे बघा. मग बर्ड्स आणि पानांना त्या ठिकाणी फ्लशेस असं म्हणतात, असं या ठिकाणी या वाक्यात सांगितलेलं आहे. मग इथे व्हाट या शब्दाने आपण सुरुवात करणार आहोत पहा. व्हाट आणि टू बी फॉर्म या ठिकाणी ऑलरेडी तुम्हाला दिलेलाच आहे, व्हाट आर. म्हणून इथे डू, डीड किंवा डज इथे लिहिण्याची गरज नाही, कारण आपल्याला टू बीचं क्रियापद या ठिकाणी ऑलरेडी या वाक्यामध्ये दिलेलं आहे आर. कारण या ठिकाणी आर असल्यामुळे व्हाट नंतर आपण आर असं लिहिणार बघा. व्हाट आर दीज. आता सुरुवातीचा करता आपल्याला घ्यायचा आहे. दीज बर्ड्स अँड लिव्ज हा सुरुवातीचा करता आपल्याला या ठिकाणी लिहावा लागेल बघा. व्हाट आर दीज बर्ड्स अँड लिव्ज कॉल्ड, आणि शेवटी कॉल्ड असा शब्द या ठिकाणी आपल्याला लिहावा लागेल बघा. व्हाट आर दीज बर्ड्स अँड लिव्ज आर कॉल्ड, आणि शेवटी क्वेश्चन मार्क आपल्याला द्यावा लागेल बघा. क्वेश्चन मार्क बघा आपण सुरुवात कशी केली पहा. अंडरलाईन केलेला शब्द काय इंडिकेट करतो ते आपण बघितलं, म्हणून व्हाटने सुरुवात या ठिकाणी केली. व्हाट आर दीज, मग नंतर टू बीचं रूप या ठिकाणी घेतलं आपण आर. नंतर दीज बर्ड्स अँड लिव्ज हे आपण सुरुवातीचा करता या ठिकाणी लिहिला. व्हाट आर दीज बर्ड्स अँड लिव्ज कॉल्ड. येस, लिव्ज कॉल्ड. व्हाट आर दीज बर्ड्स अँड लिव्ज कॉल्ड, क्वेश्चन मार्क. नाउ बी हिअर, राईट अ डायलॉग बिटवीन यू अँड युअर फ्रेंड हू हॅज गॉट द फर्स्ट रँक इन इलोक्युशन कॉम्पिटिशन. बघा एक तुमचा मित्र आहे, त्याला इलोक्युशन अँड इलोक्युशन कॉम्पिटिशनचा अर्थ होतो वक्तृत्व स्पर्धा. वक्तृत्व स्पर्धेमध्ये तुमच्या मित्राचा प्रथम क्रमांक त्या ठिकाणी आलेला आहे, आणि त्याची मुलाखत तुम्हाला त्याबद्दल त्या ठिकाणी घ्यायची आहे. 3 एक्सचेंजिंग थॉट्स शुड बी देअर फॉर दिस डायलॉग हिअर. यामध्ये डायलॉग रायटिंग करत असताना कमीत कमी 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस किंवा थॉट्स तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत. हे मी आन्सर शीटमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला ऑलरेडी दिलेलंच आहे. तर अशा रीतीने ही पूर्ण प्रश्नपत्रिका मी तुम्हाला या ठिकाणी समजून दिली. आता आन्सर शीट आपण या ठिकाणी बघूया. तर answer sheet of this test. Question number 1, it is raining now. पाऊस पडतोय आता. we should open an umbrella. इथे अम्ब्रेला शब्द दिला आहे पहा. अम्ब्रेला शब्दाखाली अंडरलाईन पण केलेली आहे बघा. नंतर दुसरं वाक्य या ठिकाणी दिलं आहे पहा. सेकंड सेंटेन्स, कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लोथ. बघा क्लोथ शब्द येईल तिथे. क्लोथ ही एक म्हण आहे, एक वेल नोन प्रोव्हर्ब आहे, किंवा अंथरूण पाहून पाय पसरावे अशा पद्धतीची ही एक प्रोव्हर्ब या ठिकाणी दिलेली आहे पहा. म्हणून तिथे क्लोथ शब्द येईल बघा. समरी ऑफ द पॅसेज बघा मी माझ्या पद्धतीने या ठिकाणी तयार केलेलं आहे बघा. समरी ऑफ द पॅसेज, त्याला आपण टायटल दिलं आहे पहा, अ कलरफुल स्काय. बघा पॅसेजला टायटल द्यावं लागते. ज्यावेळेला आपण समरी रायटिंग करतो त्यावेळेला त्याला सुरुवातीला टायटल द्यायचं बघा, अ कलरफुल स्काय, अँड इट हॅज बीन गिवन हिअर इन सिंगल इन्व्हर्टेड कॉमा. बघा सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे अ कलरफुल स्काय. आता त्याचं
समरी या ठिकाणी मी तयार केली बघा. वी कॅन सी कलरफुल कॉम्बिनेशन्स अँड डिफरंट शेप्स ऑफ क्लाउड्स इन द स्काय. जे आपण निळ्या प्रकारची रंगसंगती आणि निळ्या प्रकारचे जे आकार आहेत ढगांचे ते आपण आकाशामध्ये त्या ठिकाणी पाहू शकतो. अशा परिस्थितीला इट इज द ग्रेट वंडर ऑफ नेचर, म्हणजे निसर्गाचा हा एक खास असा काय आहे तर चमत्कार आहे. नंतर पुढचं वाक्य दिलं आहे बघा. द ब्राईटनेस म्हणजे चकाकी आपण ज्याला म्हणतो. द ब्राईटनेस ऑफ स्काय ग्लोज विथ डिफरंट कलर्स, म्हणजे निळ्या प्रकारच्या रंगांनी त्याला एक वेगळीच अशी चकाकी त्या आकाशाला त्या ठिकाणी प्राप्त होते. सच ॲज जसे की पेल, येलो, पिंक, ग्रीन, व्हायोलेट, ब्ल्यू अँड रेड नेम ऑफ द कलर्स आर गिवन हियर. देन these लाईट्स कॉल्ड अरोरा बोरेलिस, त्याला अरोरा बोरेलिस असं त्या ठिकाणी आपण म्हणतो. किंवा पुढे म्हटलं आहे ॲज वेल ॲज नॉर्थेन लाईट्स. मी तुम्हाला आधी पण सांगितलं की ही जी परिस्थिती आहे हे उत्तर ध्रुवाला लगतच्या असलेल्या भूप्रदेशांमध्ये आपल्याला अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळते. मग उत्तर ध्रुवाला लागून असलेले जे काही भूप्रदेश आहेत त्याच्यामध्ये कोणकोणते देश येतात तर स्वीडन आहे, रशिया आहे, त्यानंतर नॉर्वे आहेत. तर या देशांमध्ये अशी परिस्थिती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. सो देर आर डिफरंट टाईप्स ऑफ प्रेडिक्शन्स. निळ्या प्रकारची भाकितं या दृश्यावरती त्या ठिकाणी केल्या गेलेली आहेत फॉर दीज लाईट्स इन द सोसायटी, म्हणजे समाजाने. मग जुन्या काळातील लोकांचं काय म्हणणं आहे तर शास्त्रज्ञांचं काय म्हणणं आहे अशा पद्धतीने त्या ठिकाणी दिलेलं होतं. म्हणून त्याचा सारांश या ठिकाणी तयार केला. देर आर डिफरंट टाईप्स ऑफ प्रेडिक्शन्स फॉर दीज लाईट्स इन द सोसायटी, म्हणजे समाजामध्ये त्याची वेगवेगळी भाकितं त्या ठिकाणी लोकांकडून केल्या गेलेली आहेत असा एकंदरीत अर्थ या ठिकाणी होतो बघा. तर असं शॉर्टमध्ये सोप्या भाषेमध्ये अगदी सिम्पल सेंटेन्स या ठिकाणी मी तयार केलेले आहेत आणि तुम्ही पण तुमच्या पद्धतीने किंवा या पद्धतीने अशा पद्धतीने त्या ठिकाणी समरी रायटिंग करू शकता. आता इथे क्वेश्चन नंबर 2 ए, त्याची पण समरी तुम्हाला या ठिकाणी सांगितली होती. गिव्ह युअर ओपिनियन अबाउट दिस स्टोरी इन 3 or 4 सेंटेन्सेस असं या ठिकाणी तुम्हाला दिलं होतं पहा. तर त्याचं माझ्या मतानुसार अकॉर्डिंग टू माय ओपिनियन आय हॅव प्रिपेअर्ड माय ओपिनियन हिअर. बघा मी माझं मत या ठिकाणी मांडलं आहे बघा. ॲन ओल्ड मॅन हॅज गिव्हन अ व्हेरी नाईस एक्झाम्पल टू हिज सन्स, म्हणजे त्या सभ्यगृहस्थाने किंवा त्या म्हाताऱ्या व्यक्तीने आपल्या त्या 5 मुलांना एक खूपच सुंदर असं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे बघा. इट इंडिकेट्स म्हणजे हे दर्शविते द इम्पॉर्टन्स ऑफ युनिटी, म्हणजे हे जे उदाहरण त्याने या ठिकाणी दिलं आहे तर ते उदाहरण एकतेचे बळ या ठिकाणी दर्शविते. इट इंडिकेट्स म्हणजे ते दर्शविते द इम्पॉर्टन्स ऑफ युनिटी, म्हणजे एकतेचे बळ या उदाहरणातून त्यांनी त्या ठिकाणी देण्याचा काय केला आहे प्रयत्न केला आहे. वी लर्न अ स्पेशल मेसेज थ्रू दिस स्टोरी. मग हे फक्त त्या मुलांसाठीच त्या ठिकाणी अभिप्रेत आहे का? नाही, तर संपूर्ण समाजाला शिकवणारा असा एक संदेश या ठिकाणी आहे. म्हणून म्हटलं आहे मी तिथे बघा वी लर्न म्हणजे आपण शिकलो, अ स्पेशल मेसेज आपल्याला त्या ठिकाणी मिळाला या कथेमधून आणि तो म्हणजे युनिटी इज द ग्रेट स्ट्रेंथ, म्हणजे एकीचं बळ त्या ठिकाणी असते, एकीचे बळ मिळतेच फळ असं आपण त्याला त्या ठिकाणी म्हणतो. तर अशा रीतीने मी माझ्या शब्दांमध्ये या कथेचा जो सारांश आहे किंवा या कथेबद्दलचं माझं मत या ठिकाणी मांडलेलं आहे. आता दुसरं वाक्य या ठिकाणी दिलं आहे पहा. दुसरा प्रश्न त्या ठिकाणी होता मग ती स्टोरी कोणत्या प्रकारची आहे वगैरे, त्याचं उत्तर बघा. उत्तर दिलं इट इज अ मॉरल स्टोरी. बघा आन्सर शीट तयार करत असताना प्रश्न परत त्या ठिकाणी रिपीट करायचा नाही. बघा मी फक्त उत्तरं या ठिकाणी दिलेली आहेत बघा, प्रश्न रिपीट केलेला नाही. प्रश्न लिहायची आवश्यकताच नसते. आन्सर शीट तयार करत असताना प्रश्न लिहायचे नसतात, कारण प्रश्न लिहायला आपल्याला वेळ जातो, कारण आपल्याला उत्तरपत्रिका सोडवत असताना वेळेचं बंधन त्या ठिकाणी असते. विदिन द लिमिट यू विल हॅव टू सॉल्व द क्वेश्चन पेपर, कारण ती प्रश्नपत्रिका वेळेच्या आत आपल्याला त्या ठिकाणी सोडवायची असते. म्हणून प्रश्न त्या ठिकाणी लिहू नये. उत्तरपत्रिका लिहित असताना प्रश्न अजिबात त्या ठिकाणी लिहायचे नाही. बघा मी क्रमांक टाकलेले बघा प्रश्नांचे. दुसरा प्रश्नांचं त्या ठिकाणी उत्तर दिलं आहे पहा, इट इज अ मॉरल स्टोरी. नंतर तिसरा प्रश्नाचं त्या ठिकाणी दिलं आहे द मॉरल ऑफ द स्टोरी युनिटी इज द ग्रेट स्ट्रेंथ. बघा दिलं आहे मी तिथे. या कथेचं मॉरल आहे, नैतिकता या कथेमधून या ठिकाणी आहे ती म्हणजे युनिटी इज द ग्रेट स्ट्रेंथ. दिस इज द मॉरल ऑफ दिस स्टोरी. नंतर पुढे म्हटलं होतं बघा डू यू लाईक टू लिसन द स्टोरीज, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी कथा ऐकायला आवडतात का असा एक प्रश्न तुम्हाला दिला होता पहा. डू यू लाईक टू लिसन द स्टोरीज व्हाय.
मग तुम्हाला कथा ऐकायला आवडतात का? मग का आवडतात? कथा ऐकायला आवडत असतील तर त्याचं कारण सांगा. अशा पद्धतीचा एक प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिलेला होता. त्याचं उत्तर या ठिकाणी मी तयार केलं आहे बघा. यस, आय ऑलवेज लाईक टू लिसन सच टाईप ऑफ मॉरल स्टोरीज बिकॉज थ्रू दीज स्टोरीज वी लर्न गुड मॅनर्स अँड मॉरल्स. इट इन्क्रीजेस आवर सेल्फ कॉन्फिडन्स. बघा याचा एकंदरीत अर्थ पहा. हो, मला अशा प्रकारच्या कथा त्या ठिकाणी ऐकायला आवडतात. त्याचं कारण असं आहे की त्या कथांमधून आपल्याला गुड मॅनर्स म्हणजे चांगली उद्दिष्टे किंवा चांगली वृत्ती काय आहे ह्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. चांगल्या सवयी आपल्याला लागतात. चांगले नैतिक मूल्य आपल्याला, नैतिक मूल्य, मॉरल व्हॅल्यूज आपण ज्याला म्हणतो, नैतिक मूल्य आपल्याला त्या ठिकाणी शिकायला मिळतात. आणि इट इन्क्रीजेस अवर सेल्फ कॉन्फिडन्स. आणि त्याच्याने आपला जो आत्मविश्वास आहे तो अनेक पटींनी त्या ठिकाणी काय होतो तर वाढतो. असं एकंदरीत मी या ठिकाणी सांगितलेलं आहे. क्वेश्चन नंबर 3मध्ये पहिला प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिला होता बघा. सरप्राईज व्यक्त करण्यासाठीचं असलेलं एक वाक्य. त्यातलं बघा उत्तर दिलं आहे मी तुम्हाला ऑलरेडी. व्हॉट अ बिग स्नेक इट इज. इट इंडिकेट्स द सरप्राईज हिअर. देन सेकंड सेंटेन्स, हुर्रा वी ओन द मॅच. बघा हुर्रा हे जे काही इंटरजेक्शन आहे म्हणजे त्याला केवळ प्रयोगी अव्यय असं आपण या ठिकाणी म्हणतो. शब्दांच्या जातीमधील शेवटचा प्रकार हुर्रा असा या शब्दाने या ठिकाणी व्यक्त केला आहे बघा. आणि म्हटलं आहे की वी ओन द मॅच, आम्ही मॅच जिंकलो. म्हणजे आनंद व्यक्त केलेला आहे या वाक्यामध्ये. आनंद व्यक्त करण्यासाठीचं एक वाक्य तुम्हाला या ठिकाणी तयार करायचं होतं, ते आपण या ठिकाणी तयार केलं. नंतर बेस्ट फ्रेंडविषयी 3 ते 4 वाक्य किंवा या ठिकाणी आपल्याला लिहायची होती बघा. बेस्ट फ्रेंडवरती छोटासा निबंध तुम्हाला या ठिकाणी तयार करायचा होता, तो तयार केला आहे मी माझ्या पद्धतीने. बघा बी, बेस्ट फ्रेंड. राहुल इज माय बेस्ट फ्रेंड. ही इज लर्निंग इन माय क्लास. He is very kind and clever. He is hard worker as well as studious. He gets first rank in the class. He helps me in my needs. He is very rich, so he wants to help needy people in the society. I like him too much. Thanks Lord for giving me such type of nice friend. बघा एकंदरीत तुमच्या असं लक्षात आलं असेल की मी या निबंधामध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्स जास्तीत जास्त या ठिकाणी वापरला आहे पहा. राहुल इज माय बेस्ट फ्रेंड. राहुल माझा सर्वोत्तम मित्र आहे. ही इज लर्निंग इन माय क्लास. तो माझ्याच वर्गात शिकतो. ही इज व्हेरी काइंड. तो दयाळू आहे, हुशार आहे. ही इज हार्ड वर्कर. तो मेहनती आहे. ॲज वेल ॲज स्टडियस. अभ्यासू पण आहे. स्टडियस या शब्दाचा अर्थ अभ्यासू असा होतो. नंतर पुढे दिलं आहे बघा, ही गेट्स फर्स्ट रँक इन द क्लास. नेहमी वर्गामध्ये तो पहिला असतो. नंतर ही हेल्प्स मी इन माय नीड्स. तो मला माझ्या गरजांमध्ये, माझी जी गरज असेल त्या प्रत्येक गरजमध्ये त्या ठिकाणी त्याची मदत मला त्या ठिकाणी असते, मदत करतो असा अर्थ. ही इज व्हेरी रिच. तो खूप श्रीमंत आहे. म्हणून सो या शब्दाचा अर्थ म्हणून असा होतो. ही वॉन्ट्स टू हेल्प नीडी पीपल इन द सोसायटी. म्हणजे समाजातील गरजू लोकांना त्याला मदत करावीशी वाटते. आय लाईक हिम टू मच. मला तो खूपच आवडतो. आणि मी पुढे शेवटी देवाचे आभार मानले, परमेश्वराचे. थँक्स लॉर्ड. हे परमेश्वरा, मी तुझा आभारी आहे. फॉर गिव्हिंग मी सच टाईप ऑफ नाईस फ्रेंड. म्हणजे अशा प्रकारचा चांगला मित्र मला त्या ठिकाणी लाभल्यामुळे हे परमेश्वरा मी तुझे आभार मानतो, व्यक्त करतो. असं एकंदरीत या ठिकाणी दिलं आहे बा. क्वेश्चन नंबर 4मध्ये WH टाईप क्वेश्चन्स तुम्हाला या ठिकाणी फ्रेम करायचे होते, तयार करायचे होते बघा. व्हेअर डीड मार्जी गो याचं स्पष्टीकरण, एक्सप्लेनेशन मी तुम्हाला ऑलरेडी या ठिकाणी दिलेलंच आहे. नंतर दुसरा प्रश्न बघा, व्हॉट आर दीज बर्ड्स अँड लिव्स कॉल्ड. आणि शेवटी क्वेश्चन मार्क या ठिकाणी दिला आहे. समजा तुमचं उत्तर बरोबर असेल आणि शेवटी क्वेश्चन मार्क तुम्ही या प्रश्नामध्ये जर नाही दिला तर तुम्हाला या ठिकाणी मार्क्स मिळणार नाही. म्हणून क्वेश्चन मार्क द्यायला इथे विसरायचं नाही. क्वेश्चन मार्क इथे अत्यंत पंक्च्युएशन मार्क्सला खूप महत्त्व त्या ठिकाणी असते. विरामचिन्हांना खूप महत्त्व असते. म्हणून इथे जर तुमचं उत्तर बरोबर आहे आणि शेवटी प्रश्नचिन्ह जर नसेल तर तुमचा अर्धा मार्क या ठिकाणी जाऊ शकतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या विरामचिन्हांकडे आपण त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर बीमध्ये डायलॉग रायटिंग तुम्हाला होतं बघा. थ्री एक्सचेंजिंग थॉट्स तुम्हाला या ठिकाणी तयार करायचे होते. तुमचा मित्र ॲन इलोक्युशन कॉम्पिटिशनमध्ये त्या ठिकाणी फर्स्ट रँक त्याला त्या ठिकाणी मिळालेले, प्रथम क्रमांक त्याचा आलेला आहे वक्तृत्व स्पर्धेमध्ये. त्याची मुलाखत बघा मी तयार केली या माझ्या पद्धतीने. बघा आय द फर्स्ट पर्सन हिअर. आय म्हणजे तुम्ही स्वतः, मायसेल्फ, मी ऑर मायसेल्फ. हॅलो राजेश, हाऊ आर यू. Rajesh here. Hello, I am fine. Then I hear that you have got
first rank in an elocution competition. Then Rajesh responded here, yes, you have heard right. तो म्हणतो हो, तुझे ऐकलं ते अगदी खरं आहे असं तो त्याला म्हणतो. नंतर मी त्याला स्वतः त्या परत आय हार्टिली कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू. तो म्हणतो मनापासून तुझं त्या ठिकाणी अभिनंदन. नंतर तो म्हणतो थँक्स अ लॉट रितेश. देन आय विच ऑन विच, ऑन शब्द येतो, ऑन विच टॉपिक डीड यू स्पीक. मग तू कोणत्या विषयावरती त्या ठिकाणी बोलला. मग तो म्हणतो आय हॅव स्पोकन ऑन ट्री प्लॅन्टेशन. वृक्षारोपण हा माझा विषय होता, वृक्षारोपण. मग तो त्याचं उत्तर त्याला परत त्या ठिकाणी प्रश्न विचारतो आहे, व्हाय डीड यू सिलेक्ट धिस टॉपिक. मग ह्याच विषयाची तू निवड का केली होती. मग राजेश त्याला उत्तर देतो बघा, आय हॅव सिलेक्टेड धिस टॉपिक बिकॉज बघा आय वॉन्ट टू गिव स्पेशल मेसेज टू द सोसायटी. कारण मला समाजाला एक खास असा संदेश त्या ठिकाणी द्यायचा होता, असा अर्थ इथे बघा. मग तो परत त्याला विचारतो, व्हॉट टाईप ऑफ मेसेज डीड यू वॉन्ट टू गिव्ह आवर सोसायटी. मग आपल्या समाजाला तुला कोणता संदेश त्या ठिकाणी तुने तुझ्या भाषणामधून दिला. मग तो म्हणतो आय हॅव गिव्हन द मेसेज दॅट थ्रू माय स्पीच. तो म्हणतो आय हॅव गिव्हन द मेसेज थ्रू माय स्पीच दॅट प्लॅन्ट मोर अँड मोर ट्रीज अँड सेव्ह द नेचर. असा शब्द आहे तिथे, सेव्ह द नेचर. देन सेव्ह द नेचर असा शब्द आहे बघा. नंतर परत राजेश त्या ठिकाणी म्हणतो द लास्ट आय थँक्स राजेश बाय. सो इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड दिस डायलॉग हिअर. द डायलॉग बिटवीन आय अँड राजेश मीन्स हिअर यू अँड राजेश. तर विद्यार्थी मित्रांनो, हा माझा व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी आवडलेला असेलच. I am requesting to all of you to subscribe my channel. Okay, thank you.